आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. या ठिकाणी उपस्थित प्रभू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो, आज सामान्य काळातील 6वा रविवार आहे आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी नियमशास्त्र किंवा संदेशाचा जो ग्रंथ आहे तो रद्द करण्यास आलो नाही, परंतु ते पूर्ण करण्यास मी आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा अधिपती आहे आणि त्याने आपले दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान याद्वारे सर्व काही पूर्ण केले आहे. नियमशास्त्र याचे पालन करणे म्हणजे परमेश्वराचे वचन ऐकून त्याप्रमाणे अनुकरण करणे या जगामध्ये. प्रिय मित्रांनो, आज आपण लूट्स मातेचा सण साजरा करीत आहोत. आपल्या धर्मग्रामाचा सण. आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. गेल्या वर्षभरात मरियम मातेने आमच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करून आम्हासाठी अनेक वरदान मिळवून दिले आहेत. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया, मरियम मातेचे आभार मानूया. आणि आजचा हा सण साजरा करीत असताना मरियम मातेच्या मध्यस्थीने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आपल्या धर्मग्रामामध्ये नेहमी प्रेमाचे, न्यायाचे आणि शांतीचे वातावरण राहावे यासाठी. त्याचबरोबर आपल्या धर्मग्रामातील जे मुले या वर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील जे तरुण मंडळी नोकरी करतात आपल्या मुंबई शहरात, आपल्या भारतामध्ये, बाहेर देशामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि जे आजारी आहेत या दिवसामध्ये सहभागी होऊ शकले नाही त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. प्रिय मित्रांनो, खरोखर आजचा दिवस हा एक भाग्याचा आमच्यासाठी आहे, कारण आपण लूट्स मातेचा सण साजरा करीत आहोत.
पवित्र मरीने जे काही आपल्या जीवनात तिने केले त्या परमेश्वराच्या इच्छेनुसार केले. तर आजचा हा तिसरा बलिदान आम्हाला बोलवत आहे की परमेश्वराचे वचन ऐकून त्याप्रमाणे आम्हाला अनुकरण केले पाहिजे. अनेक वेळा आम्ही त्या प्रकारे वागलो नाही. त्यासाठी आम्ही समाजोपयोगीने भाग घेण्यासाठी आपण आपल्या पापाची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान सर्वशक्तिमान परमेश्वरावर दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. Shall be
परमेश्वरा, तुझ्या शब्दाला शरीर धारण करता यावे म्हणून तू धन्य कुमारी मरियेची निवड केलीस. तिच्या आश्रयाखाली राहून तिच्या सन्मानार्थ साजरा होणारा उत्साहात आनंदाने सहभागी होण्याची कृपा आम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे करतो. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आज्ञापालन करा आणि विश्वासूपणाने वागणे हा सर्वस्वी तुमचा निर्णय नाही. त्याने तुमच्या समोर पिस्तळ आणि पाणी ठेवले आहे. तेव्हा हात पुढे करून तुम्ही दोघांपैकी काहीही निवडू शकता. माणसासमोर जीवन आणि मरण उभे असते आणि तो जे निवडेल ते त्याला दिले जाईल. कारण देवाचे ज्ञान महान आहे, तो बलवान आहे आणि तो सर्व काही पाहतो. त्याचे डोळे जे त्याला भितात त्यांच्याकडे लागलेले असतात आणि त्याला माणसांची सर्व कृत्ये माहीत आहे. त्याने कोणालाही अधार्मिक होण्याची आज्ञा केली नाही, तसेच त्याने कोणालाही पाप करण्यास परवानगी दिली नाही. प्रभूचा शब्द. पौलचे करंडीकरास पहिले पत्र, 1 पत्र 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 1 पत्र
त्यांना मी ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नव्हे आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे, तर देवाचे गुप्त ज्ञान आम्ही सांगतो. ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते. ते या युगाच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रुसावर ठेवले नसते. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही आणि माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. प्रभूचा शब्द जयघोष. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि फरीसी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश नाही. खून करू नको, आणि जो कोणी खून करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याविषयी व्यभिचार केला आहे. खोटे साक्ष वावरतोस तर आपल्या शब्दा परमेश्वरापुढे खऱ्या करतो.
म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकून आहात. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नको. स्वर्गाची शपथ वाहू नको, कारण ते देवाचे राजस्थान आहे. पृथ्वीचीही वाहू नका, कारण ते त्याचे पादस्थान आहे. यरूशलेमचीही नका, कारण ते थोर राजाचे नगर आहे. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. यावरून जे अधिक ते वाईटापासून आहे. प्रभूचे वर्तमान. पवित्र मरिया म्हणाली, सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. या ठिकाणी उपस्थित प्रभू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दरवर्षी हजारो संख्येने लोक माउंट मेरी, बँड्रा, इंद्रा, वेलंकनी, लुड्स, फातिमा या ठिकाणी जाऊन मरियम मातेची भक्ती आणि आराधना करतात. आपण विचार करूया की लोक मोठ्या संख्येने मरियमची भक्ती आणि आराधना काय करतात. आपण पाहतो की दर बुधवारी हजारो संख्येने लोक सेंट मायकल्स माहीम या ठिकाणी जाऊन नित्य कार्य करणारी मातेची आराधना करतात, नवीन करीत असतात. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की मरियमचा जन्म एका गरीब घराण्यामध्ये झाला होता. तिचे पालन पोषण साधारण होते. तर परमेश्वराने तिला आपल्या पुत्राची आई म्हणून का निवडले? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी एवढी नगरामध्ये अनेक राजघराणे होते, राजसिंहासने होते, राजकुमार होते, राजे होते, राण्या होत्या. त्यांच्यापैकी एखाद्याला आपल्या पुत्राची आई निवडली असती तर प्रभू येशू ख्रिस्त हा एक राजकुमार, राजा, सम्राट, या जगाचा बादशाह झाला असता. परंतु मित्रांनो, आपण पाहतो की परमेश्वराचे मार्ग जे आहेत ते मनुष्याच्या मार्गापेक्षा निराळे आहेत. पवित्र मरियमची परमेश्वराने अनादी काळापासून आपल्या पुत्राची आई म्हणून तिची निवड केली होती. कारण पवित्र मरियममध्ये दैवी आणि मानवी गुण विद्यमान होते. ती आपली सर्व कामे परमेश्वरावर विश्वास आणि भरोसा ठेवून करीत होती. परंतु प्रिय मित्रांनो, परमेश्वराच्या पुत्राची आई होण्यासाठी पवित्र मरियेला अनेक संकटातून, अनेक दुःखातून जावंच लागले. सर्वप्रथम आपण पाहतो की मरियमची सोयरी जोसेफ बरोबर झाली होती आणि लग्ना अगोदरच ती गर्भवती होती. पवित्र आत्म्याने समाजामध्ये लोक ते रहस्य समजू शकले नाही. तिची समाजामध्ये लोक निंदा करू लागले, तिची टीका करू लागले, तिच्याकडे वाईट नजरेने लोक पाहू लागले. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी पवित्र मरियेला एक दूरचा असा प्रवास करायचा लागला. गलिली ते बेथलेम आणि नंतर प्रत्येक दरवाजावर ठोकायला लागले आणि शेवटी बाळ येशूला तिने एका गाईच्या कोठ्यामध्ये जन्म दिला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर राजा हेरोदने जो हुकूम काढला होता की 2 वर्षापर्यंत सर्व बालकांना मारण्यात आले. बाळ येशूला हेरोद राजापासून वाचवण्यासाठी ती बाळ येशूला घेऊन मिस्र देशात, इजिप्त देशामध्ये गेली. एक नवीन देश, नवीन संस्कृती, नवीन भाषा. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो
की मुंबईमध्ये ठाणा असो वसई असो, जे स्थानिक मराठी लोक आहेत, ईस्ट इंडियन, ख्रिस्ती, आगरी, कोळी, खारपाटी, आज आपण अल्पसंख्यक झालो आहोत. आपलं अस्तित्व धोक्यात आहे. आणि आपण पाहतो आजकाल आम्हाला असे वाटू लागले की यापुढे फिरोज सारखी आपल्या भागामध्ये लोक अनेक होणार आहेत. आमचं भविष्य काय आहे, आमच्या मुलाचं भविष्य काय आहे. आणि अशीच परिस्थिती मरीची जेव्हा ती सिद्धेश्वरामध्ये होती तेव्हा तिची झाली. परंतु तिने सर्व आपला विश्वास भरोसा परमेश्वरावर ठेवला होता. आणि त्यानंतर तिच्या डोळ्यासमोरच तिच्या पुत्राला प्रवेश ख्रिस्ताला क्रूसावर खेळण्यात आले. प्रिय मित्रांनो, एखादी स्त्री, एखादी बाई आपल्या मुलाला क्रूसावर मरताना पाहू शकेल की नाही यावर आपण विचार करूया. पवित्र मरेचा परमेश्वरावर प्रेम होता, परमेश्वराच्या लोकावर प्रेम होता. तिने जगाच्या मुक्तीला त्याला जन्म दिला होता, जो लोकांना त्यांच्या पापापासून मुक्त करणार होता. आणि त्यासाठी ती परमेश्वरावर भरोसा ठेवत होती, विश्वास ठेवत होती. आणि परमेश्वराच्या दूताला तिने होकार दिला. ती म्हणाली की मी प्रभूची दासी आहे, तुझा शब्द माझ्यामध्ये पूर्ण हो. प्रिय मित्रांनो, मला या ठिकाणी गोष्ट आठवते. एकदा एक नेव्ही ऑफिसर आपल्या नवे पत्नी बरोबर समुद्र यात्रा करीत होता. आणि समुद्राच्या शांत पाण्यामध्ये ते जहाज, ते बोट पुढे जात होती. परंतु काही वेळानंतर समुद्रामध्ये अचानक एक वादळ निर्माण झाले, तुफान आले. ही बोट हेलकावी खाऊ लागली. सर्व लोक घाबरून गेले आणि ते बोटीवरच इकडे तिकडे धावू लागले. परंतु तो नेव्ही ऑफिसर मात्र निश्चित असा एक ठिकाणी उभा होता. त्याला त्या परिस्थितीत पाहून त्याच्या पत्नीने त्याला विचारले की सर्व लोक हे जे तुफान आले आहे, वादळ आले आहे, त्याला घाबरून गेले आहेत, सर्व ते धावत आहेत आणि तुम्हाला कसलीच भीती वाटत नाही का? तेव्हा त्याने आपल्या कमरपेटीतून तलवार काढून आपल्या पत्नीच्या डोक्यावर पकडली आणि तो तिला म्हणाला की मी तुला या तलवारीने मारणार आहे. तेव्हा ती म्हणाली की मी तुम्हाला कोणता प्रश्न केला आहे? आणि पुढे ती म्हणाली की मी या तलवारीचा कशाला घाबरणार? तुम्ही माझे पतिदेव आहात, तुम्ही मला तलवारीने मारणार नाही असा मला तुम्हावर विश्वास आहे, भरोसा आहे. तेव्हा तो पती आपल्या पत्नीला म्हणाला की जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे तसाच माझा परमेश्वरावर विश्वास आहे. त्याने या जगाची निर्मिती केली आणि जे वादळ आले आहे, तुफान आले आहे, यापासून तो आमचा बचाव करेल, रक्षा करेल, आम्हाला सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल, हा माझा विश्वास आणि भरोसा आहे. प्रिय मित्रांनो, असाच विश्वास आणि भरोसा पवित्र मरियेचा परमेश्वरावर होता. म्हणून अनेक संकट तिच्या समोर आले, अनेक दुःख आले, ती त्या संकटाला सामोरे गेली. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूस घेऊन कॅल्व्हरी रस्ता तो चढत होता, तेव्हा पवित्र मरियम प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी होती. पवित्र मरियम प्रभू येशू ख्रिस्ताला आपण पाहतो आध्यात्मिक, मानसिक असा ती त्याला मदत करीत होती, सहाय्य करत होती. आपण पाहतो की जर पवित्र मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी आधार दिला नसता तर कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताने तो क्रूस टाकून त्या ठिकाणी तो पळून गेला असता. या ठिकाणी एक मला जीवनाची एक खरी अशी घटना आठवते. जेव्हा मी सेमिनरीमध्ये होतो तेव्हा सेमिनरीत
दरवर्षी अनेक स्पर्धा होतात, नाटक होतात, एकांकी होतात, फॅन्सी ड्रेस असतो, टॅब्लो असतो. असंच आम्ही एक नाटक करत होतो. बेल वाजली, स्टेजचा कर्टन पडदा उघडला आणि ब्रदर जो प्रभू येशू ख्रिस्ताची भूमिका करीत होता, आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन तो स्टेजवर आला. तो स्टेजवर आल्यानंतर त्याने मागून वळून पाहिले. त्याच्या बरोबर एक लोक समुदाय सुद्धा येणार होता. त्याने मागे पाहिल्यानंतर त्याला लोक समुदाय दिसला नाही. तेव्हा तो हळूच म्हणाला, मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही या, कारण मला इकडे एकटापणा वाटतो. परंतु लोक समुदाय जो वर स्टेजवर येणार होता, तो लोक समुदाय येण्यासाठी लेट झाला. त्यासाठी त्या लोकांनी स्टेजवर येण्याचे सोडून दिले. पुन्हा त्या ब्रदरनी उजवी आणि डावीकडे पाहिले की आपल्या मागे कोणच येत नाही. तेव्हा त्यांनी धडामचा तो क्रूस त्या स्टेजवर टाकून फेकून दिला आणि तो तिकडून निघून गेला. प्रिय मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. क्रूस उचलून आम्ही त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आमच्या समोर अनेक संकट येतात, दुःख येतात, आम्ही चांगले काम करून सुद्धा लोक ते काम समजून घेत नाहीत. त्याबद्दल त्यांना काहीच पडलं नाही. अशी परिस्थिती आमची सुद्धा असते आणि आम्हाला सुद्धा वाटते की आम्ही सुद्धा क्रूस फेकून टाकून आम्ही सुद्धा पुढे जावे. प्रेमित्रांनो, आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापला क्रूस क्रॉस हे आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहे. काही लोकांचं वजन मोठं आहे, काही लोकांचं ते वजन लहान आहे. परंतु आम्हाला पाहिजे की दुसऱ्यांचा जो क्रूस आहे, तो लहान असो की मोठा असो, त्यांना तो घेऊन जाण्यासाठी आम्हाला त्यांना सहकार्य करायला पाहिजे. त्यांना आध्यात्मिक आणि मानसिक आधार द्यायला पाहिजे. ते कदाचित आज होत नाही. अनेक वेळा आम्ही मिसा बलिदानामध्ये येतो, चर्चमध्ये येतो, अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही भाग घेत असतो. परंतु आम्ही जेव्हा चर्चच्या बाहेर पडतो तेव्हा एक दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही विसरून जातो. प्रिय मित्रांनो, मरियम माता आमच्यासाठी एक आदर्श आहे, प्रेमाचा आदर्श आहे. ते आमच्यासाठी आदर्श आहे की परमेश्वराचा जो हात आमच्यासाठी आहे त्याला कशा प्रकारे होकार द्यायचा. परमेश्वराची जी हात आमच्यासाठी आहे त्याचा आनंदाने कसा स्वीकार करायचा. आणि खरोखर किती दुःख आले, कष्ट आले, संकट आली, तरी त्यामध्ये आम्हाला कसे पुढे जायचे याविषयी आम्हाला जास्त विचार करायला पाहिजे. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की पवित्र मरियमप्रमाणे आपल्या जगात अनेक महिला, अनेक स्त्रिया येऊन गेल्या. आमच्या पुढे उदाहरण आहे ब्लेस्ड मदर टेरेसा, सन मदर टेरेसा हिचं उदाहरण आहे. राणी लक्ष्मीबाईचं उदाहरण आहे. इंदिरा गांधीचं उदाहरण आहे. या लोकांनी आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी खरोखर जीवनात अनेक प्रकारचा त्याग केला आणि लोकांना दाखवून दिले की आमचा विश्वास परमेश्वरावर पाहिजे, आम्हामध्ये हिंमत पाहिजे, दुसऱ्यासाठी आमच्यामध्ये प्रेम पाहिजे, तर आम्ही काही करू शकतो. ज्याप्रमाणे इंदिरा गांधीने 1971ला बांगलादेशची आपण पाहतो, बांगलादेशने बनवला एक नवीन देश. त्यावेळी अमेरिका सुद्धा तयारी होती भारतावर आक्रमण करण्यासाठी. परंतु
इंदिरा गांधींनी सांगितलं, मी माझ्या लोकांसाठी या ठिकाणी उभी आहे. बांगलादेशमध्ये लोकांवर जे अत्याचार होत आहे त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे की त्या ठिकाणी शांती नांदावी, लोकांना त्यांचे जे हक्क आहेत, मूलभूत त्यांच्या सुविधा आहेत त्या त्यांना मिळाव्या म्हणून मी या ठिकाणी ठामपणे उभी आहे. प्रिय मित्रांनो, त्याचप्रमाणे पवित्र मरियम या जगाच्या तारणहाराला, मुक्तीदाराला जन्म देण्यासाठी तिला अनेक संकटातून जावं लागलं. परंतु आपल्या मनामध्ये विचार करत होती की हे सर्व मी काय जे करत आहे ते जगाच्या तारणासाठी, परमेश्वराची जी योजना आहे जगाच्या मुक्तीसाठी त्यामध्ये मी सहभाग घेत आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार मी सर्व काही करत आहे. प्रिय मित्रांनो, आपण आपल्या पॅरिसमध्ये अनेक लेवलला, निर्णय लेवलला आपण काम करीत असतो. काही मेंबर्स आहेत, पॅरिस काउन्सिलचे मेंबर्स आहेत, काही SPP मेंबर्स आहेत, काही सोडायलिटीमध्ये काम करतात, काही आपले ऑल्टर सर्व्हर्स आहेत, यूथ आहेत. निरनिराळ्या दर्जावर आपण काम करत असतो. परंतु आम्हाला असे आमच्या मनामध्ये असे बाळगून चालायला पाहिजे की जे काही आम्ही करतो ते आमच्या स्वतःसाठी नाही, परंतु परमेश्वराचा गौरव व्हावा यासाठी हे सर्व काही आम्ही आमच्या धर्मकर्मामध्ये करत असतो. तरच धर्माची भरभराट होईल. आपण पाहू शकतो की धर्मकर्मामध्ये शांतीचे, प्रेमाचे आणि न्यायाचे हे जे वातावरण आहे ते पसरू शकते जर आम्ही आमची जी ईर्ष्या आहे, आमचा जो अहंपणा आहे, जर तो आम्ही सोडून दिला आणि दुसऱ्यासाठी आम्ही सेवा करण्यासाठी तयार केली तर खरोखर आमचा धर्मग्राम हा एक आदर्श धर्मग्राम आपल्या वसईमध्ये होऊ शकतो. यावर आम्हाला जास्त विचार करायला पाहिजे. आम्ही आपण वेळेवर आपला विश्वास प्रकट करूया. आता आपण आपल्या सर्व विनंत्या पिता परमेश्वराकडे मांडूया. आपला प्रतिसाद असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ
यांच्या शिकवणी व उदाहरणाद्वारे आपली ख्रिस्त सभा प्रभूच्या प्रेमाची व शांतीचे प्रतीक व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांची व अधिकाऱ्यांनी देशातील कालबाह्य झालेल्या सर्व कायद्यावर पुनर्विचार करून सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी परिपूर्ण असे नवीन कायदे करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतात की ते नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही तर परिपूर्ण करण्यासाठी जगात आले होते. ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्त सभेने आणि संविधानाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून आपले जीवन अधिक संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण पात्र नसतानाही परमेश्वर आपल्यावर अनेक मार्गाने जबाबदारीचे कामे सोपवित असतो आणि ती काम पूर्ण करीत असताना आपले जीवन सर्वस्वी बदलून जाते. प्रभूच्या ह्या अवतारावर आपल्याला पूर्णपणे विसंबून राहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी. आजारी व वयोवृद्धांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान पिता परमेश्वरा, पवित्र मरीच्या मध्यस्थीने आणि आमच्या सर्व विनंत्या प्रार्थना तुझ्या चरणास मी ठेवल्या आहेत. त्या आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Yeah.
बंधू भगिनीनो, माझे तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, या दानांचा स्वीकार कर. नित्य कुमारी धन्य मरियेच्या द्वारे जन्मलेला तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमच्या पूर्वजांचा सर्व बलिदानाची परिपूर्ती करणारे खरे मोकळू आहे. तुझ्या सामर्थ्याने या दानांचे रूपांतर कारणदायी साक्रमंतामध्ये कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सण साजरा करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावे आणि तुझा नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपया सामर्थ्याने तुझा एकटा पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रवेश ख्रिस्त याची कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे तू तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्या समोर नतमस्तक होतात. सर्व सत्ता तुझ्या समोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सराफीम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमची मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा दुर्गम आहेस. हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रवेश ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रवेशचा विश्वासघात करण्यात आला
आणि तो सुरक्षेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कांच्या पापी क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. स्मृतीचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि कामना सकाळ अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याचे द्वारे एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. तुझे आमचे पोप थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग त्यांच्यासमोर एक ख्रिस्त सभेला परिपूर्ण कृतीचा पूर्णाविष्कार घडव. जे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दैवावर विसंबून मरण पावलंय त्यांचंही तू स्मरण ठेव. आपल्या कुटुंबातील धर्मग्रामातील जे देवाघरी गेलेले आहेत त्यांची आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगांतल्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केला आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. Cristo Dore, Cristo Cristo
सध्याची प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटपासून आम्हाला सोडवण्यासाठी मिळतो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांतीने म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा करणारे सुख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता दृष्टीपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊ ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या कष्ट सभेच्या संतेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैयक्तिक देण्याची कृपा कर. तू नित्याची वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आले धन्य. Amen.
जाऊ दे तुला. प्रभू म्हणतो, सनातन पित्याच्या पुत्राचा भाग जिने आपल्या उदरात राहिला ती कुमारी मरिया धन्य होय. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही पवित्र कुमारी मरियाचा सण साजरा करीत आहोत. तुझा पुत्र ख्रिस्ताच्या शरीराच्या रक्ताच्या साक्रामेंटाने तू आमच्या जीवनात बदल घडवून आणतोस. या साक्रामेंटाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्वकाळ जिवंत राहतो, राज्य करतो. समाधानाचा, आनंदाचा आणि कृपेने भरलेला जावा अशा शुभेच्छा मी त्याचबरोबर आपल्या सिस्टर आणि ब्रदर यांच्या वतीने आपणास देत आहोत. हॅपी फेस्ट. वर्षी ठरवलं होतं की आपले भूमिपुत्र त्यांना विश्वासाने बोलवावं आणि त्यानंतर फादरांशी मी कॉन्टॅक्ट केलं आणि फादराने ताबडतोब ते मान्य केलं. आज ते जेहू पॅरिसमध्ये तिथे असतात आणि संध्या असतो आणि लांबून यायचं असतं, परंतु त्याने धर्मक्रमासाठी म्हणाले आपल्या धर्मक्रमासाठी त्याग करतो, काहीतरी व्यवस्था करतो, पण मी येणार. आणि ते इथे पोचले आले आणि सुंदर असं आपल्याला आपली निशाण साजरी केली. तर प्रभूच्या त्याने आपल्याला दिलेला आहे की आपण पवित्र मरियेच्या मातेचं अनुसरण कसं केलं गेलं पाहिजे. फादरांचे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि मी स्वतः त्यांचे आभार मानतो आणि फादराशी येत जा तुम्ही मधून. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी त्या पवित्र विश्वामध्ये फादर अल्बर्ट आणि याचबरोबर फादर शामिओ देखील सहभागी झाले, त्यांचेही मी आभार मानतो. विशेष करून फादर सांगून यांना देखील त्यांच्या कार्यात आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला तुमचं मिशन, तुमचं जे कार्य आहे ते चांगल्या रीतीने होत जावं. तुमच्या कार्यासाठी देखील आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा लूर्स मातेच्या सणाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. विशिंग ऑल ऑफ यू हॅपी फीस्ट ऑफ आवर लेडी ऑफ लूर्स. प्रभु तुम्हारा असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो.
जाच ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. केक वाटप चालू आहे. केक वाटपासून त्याच्या लक्षात आलं की मी नाही देतो. मागतील त्यांचे काहीतरी 50 वर्षाचा लग्नाचा मला दिन आहे त्या निमित्ताने वाटप करत आहे. तुम्हालाही शुभेच्छा. आनंदाने गाऊया, जीवन जगूया, आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया, जीवन जगूया, आईची स्तुती करूया. बरी आहे ना?